विधानभवन परिसरामध्ये जाऊया। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर या विरोधकांचं हे आंदोलन पाहायला मिळत आहे। विधानभवनामध्ये सभापतींच्या दालनाचं उद्घाटन आपल्याला पाहायला मिळते। हे सगळे सत्ताधारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सभापती ही ताजी दृश्य आपण पाहतो विधानभवन परिसरामधून। काही वेळापूर्वी विरोधकांनी सुद्धा याच विधानभवन परिसरामध्ये आंदोलन केलं आणि त्यानंतर आत्ताची ताजी दृश्य सभापतींच्या दालनाचं उद्घाटन आहे आणि त्यावेळी हातामध्ये पुष्पगुच्छ घेऊन त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते विधानभवन परिसरामधून चंद्रकांत पाटील आणि अनेक बडे नेते यावेळी पाहायला मिळतात। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि थोड्याच वेळात राज्यपाल सुद्धा विधानभवनामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्याच स्वागतासाठी सभापतींच्या स्वागतासाठी दालनाच्या उद्घाटनासाठी ही सगळी तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याला काय मिळणार ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सभापतींच्या दालनाच्या उद्घाटनासाठी सत्ताधारी सगळे एकत्र जमल्याचं पाहायला मिळतंय। विधानभवनामध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर महायुती सरकारचं निवडून आल्यानंतरचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विधानभवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात राज्यपाल सुद्धा या विधानभवनामध्ये दाखल होतील। अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते आजपासून 23 दिवस म्हणजे 26 मार्च पर्यंत चालणार आहे आणि महायुती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात राज्यपाल सुद्धा विधानभवन परिसरामध्ये दाखल होणार आहेत। आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये।